Greetings from Shri Saha Kelkar College Devgad, myself Professor Rashmi Hirlekar, and welcome to the session International Banking and Finance. To be continued with chapter number 10, that is Fundamentals of International Banking Operation. In that, in earlier lecture, we have discussed about introduction of international trade and features of international trade, reasons for increase in international trade. In today's lecture, we will discuss about scope of international trade and introduction to international banking. Scope of international trade. In order to become wealthier, countries want to use their resources, labor, land, capital as efficiently as possible. However, there are large differences in quantity, quality, and cost of different countries' resources. Some countries have natural advantages such as abundant minerals or climate suited to agriculture. Others have well-trained workforce or highly developed infrastructure like good roads, advanced telecommunication system, and reliable electric utilities that help the production and distribution of goods and services. प्रत्येक देशाला वाटतं की आपला देश हा श्रीमंत असावा किंवा समृद्ध देश असावा आणि त्यासाठी त्या देशामध्ये उपलब्ध असलेले लँड लेबर कॅपिटल हे जे रिसोर्स आहेत ते पुरेपूरपणे योग्यपणे वापर केले पाहिजेत असं प्रत्येक देशाला वाटत असतं. पण प्रत्येक देशामध्ये उपलब्ध असलेले रिसोर्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत किंवा त्यांच्या त्या रिसोर्स मधली क्वालिटी रिसोर्सची क्वालिटी किंवा त्यांची क्वांटिटी यामध्ये फरक असतो किंवा कॉस्ट मध्ये फरक येतो प्रत्येक देशाच्या. काही देशांमध्ये नॅचरल रिसोर्स खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत जसं की खनिज असतील किंवा नैसर्गिक वातावरण खूप शेतीला पूरक असतं किंवा खूप चांगलं असतं. काही देशांमध्ये ट्रेन वर्कफोर्स उपलब्ध असतो. काही देशांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं असतं जसं की रस्ते चांगले झालेले असतात किंवा ऍडव्हान्स टेलिकम्युनिकेशन सिस्टम तिथे उपलब्ध असतं. रिलायबल इलेक्ट्रिसिटी युटिलिटीज ज्याचा उपयोग प्रोडक्शन साठी होतो किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस साठी होतो अशा गोष्टी तिथे उपलब्ध असतात. Differential factor endowment and natural endowment in different countries leads to different production functions. बघा हे जे आता आपण चर्चा केली की तिथे उपलब्ध असलेला निसर्ग असेल किंवा वेल ट्रेन वर्कफोर्स असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल हे हा जो फरक आहे डिफरन्शियल फॅक्टर इंडोमेंट आणि नॅचरल इंडोमेंट वेगवेगळ्या देशांमध्ये फॅक्टर इंडोमेंट आणि नॅचरल इंडोमेंट वेगवेगळे असतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन फंक्शन त्या देशाचे असतात किंवा त्या देशामध्ये वेगवेगळे प्रोडक्शन होतात. डिफरन्शियल स्टेजेस ऑफ ग्रोथ ऑफ इंडस्ट्री, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट, कल्चरल डायव्हर्सिटी, चेंजिंग टेस्ट प्रेफरन्सेस आर all different factors leading to interdependence of nation on each other. म्हणजे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट असेल किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल ऍडव्हान्समेंट असेल हे प्रत्येक देशामध्ये प्रत्येक देश वेगवेगळ्या स्टेजला आहे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट मध्ये. कल्चरल डायव्हर्सिटी आहे, टेस्ट मध्ये फरक असतो, तसंच प्रेफरन्सेस मध्ये फरक असतो. जसं की भारतातली लोक खूप मसालेदार खातात, परदेशातली लोक तेवढं नाही खात आणि त्याच्यामुळे प्रत्येक देश एकमेकांवर अवलंबून आहे कारण भारतात मसाल्याचे पदार्थ निर्माण होत नाहीत, आपल्याला ते युरोपातनं आणावे लागतात. All these factors make trading profitable and productive for trading countries. आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो की ट्रेडिंग व्यापार जो आहे तो प्रॉफिटेबल होतो, प्रोडक्टिव्ह होतो. This justification of international trade was first explained by renowned economist Adam Smith through the theory of absolute advantage, which was further modified by theory of comparative advantage
बाय इकॉनॉमिस्ट डेव्हिड रिकार्डो. म्हणजे हे जे आहे प्रत्येक देशात वेगवेगळे फॅक्टर्स उपलब्ध असतात त्याप्रमाणे प्रोडक्शन होतं. ही थिअरी पहिल्यांदा ॲडम स्मिथ याने मांडली आणि त्याच्यानंतर त्यामध्ये बदल जो आहे तो डेव्हिड रिकार्डो मध्ये डेव्हिड रिकार्डो याने त्यात आणखी भर घातली. आता ॲडम स्मिथ याची थिअरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज जिच्यात फरक करून डेव्हिड रिकार्डोने कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज नावाची थिअरी मांडली. दिस थिअरी is in nutshell spells out the relative advantage that country enjoy as compared to other countries, either in terms of natural resources, labor cost, or any other factors which make it more favorable for it to produce certain product or to provide certain services at lower cost and compared to others. म्हणजे हे जे फॅक्टर मध्ये असलेला जो फरक आहे त्यामुळे काही देश काही प्रोडक्ट जे आहेत ते लोअर कॉस्ट मध्ये म्हणजे कमी किमतीत तयार करू शकतात इतर देशांच्या तुलनेत कमी किमतीत त्यांना निर्माण करता येतात. दुसरा देश दुसरं काहीतरी कमी किमतीत निर्माण करतं. दस इंटरनॅशनल ट्रेड प्रोव्हाइड स्कोप फॉर. आता इंटरनॅशनल ट्रेड मुळे कोणत्या कोणत्या गोष्टीला स्कोप मिळतो तर ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजिकल अँड अदर इनोव्हेशन फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन शक्य झालेलं आहे. सेकंड, बेटर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस अक्रॉस द नॅशनल बाउंड्रीज. थर्ड, ॲडिंग टू द वेल्थ अँड प्रॉस्पेक्ट of the participating nations. However, for making these transactions, there is a requirement of legal tender. साहजिकच आहे की एकतर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स एका देशातनं दुसऱ्या देशात ट्रान्सफर करता येतं. उपलब्ध रिसोर्स जे आहेत त्याचा बेटर युटिलायझेशन होतं म्हणजे त्या देशासाठी उपयोग होतो आणि एक्स्ट्रा असेल ते इतर देशांसाठी त्याचा उपयोग होतो आणि त्यामुळे त्या देशांची संपत्ती वाढते. जे जे देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पार्टिसिपेट होतात त्या देशांची प्रगती होते. आणि साहजिकच आहे दिस ट्रान्झॅक्शन्स रिक्वायर लीगल टेंडर which in economic term called money which can be used to make payment for these transactions. आणि ही जी काही व्यवहार होतात या व्यवहार एका लीगल टेंडरच्या माध्यमातून होतात. त्या लीगल टेंडरला आपण पैसा असं म्हणतो आणि पैशाचा उपयोग आपण पेमेंट करण्यासाठी वापरतो. However, in international market, the same legal tender that is currency cannot be used. पण आपल्या देशामध्ये जसं की आपले सर्व ट्रान्झॅक्शन्स फक्त रुपयामध्ये होतात पण इंटरनॅशनल ट्रेड जे आहे त्या ट्रेड मध्ये सेम करन्सी मध्ये व्यवहार होत नाही. प्रत्येक देशाची करन्सी वेगळी असते. ॲज बायर अँड सेलर आर फ्रॉम डिफरंट कंट्रीज. म्हणजे खरेदी करणारा आणि विक्री करणारे हे वेगवेगळ्या देशाचे असतात आणि त्यामुळे त्या देशांमध्ये वेगवेगळी चलनं वापरात येत असतात. Hence, there is a need for market where these currencies can be exchanged to enable transactions across the border. म्हणजे ट्रान्झॅक्शन्स वेगवेगळ्या देशांमध्ये होतात आणि ही ट्रान्झॅक्शन्स शक्य होण्यासाठी वेगवेगळ्या करन्सी लागतात आणि हे करन्सी एका देशाच्या करन्सी दुसऱ्या देशाला देऊन एक्सचेंज करून ही ट्रान्झॅक्शन्स होतात. दिस मार्केट वेअर डीलिंग इन मल्टिपल करन्सीज टेक प्लेस इज कॉल्ड फॉरेन एक्सचेंज मार्केट. काय इथे म्हटलंय की देअर इज अ नीड फॉर मार्केट वेअर करन्सीज कॅन बी एक्सचेंज. ज्या ठिकाणी करन्सी एक्सचेंज करता येते अशा मार्केटची आवश्यकता इंटरनॅशनल ट्रेडमुळे अस्तित्वात आली किंवा निर्माण झाली आणि ज्या मार्केटमध्ये डीलिंग इन मल्टिपल करन्सीज टेक प्लेस व्यवहार वेगवेगळ्या करन्सीमध्ये होतो किंवा जिथे करन्सीची देवाणघेवाण होते दॅट मार्केट इज कॉल्ड फॉरेन एक्सचेंज मार्केट. नाउ we will discuss about introduction to international banking. As we know that the market where dealings in multiple currencies take place
That market is called as foreign exchange market since these transactions are done across the national boundaries of a country and transactions are routed through central bank or duly authorized banks known as authorized dealer. म्हणजे आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय व्यापार हा दोन किंवा अधिक देशांमध्ये होत असतो. प्रत्येक देशाची करन्सी वेगवेगळी असते आणि त्यामुळे हे जे व्यवहार आहेत ते मल्टिपल करन्सी मध्ये होतात. ज्या मार्केटमध्ये ह्या करन्सीचं एक्सचेंज होतं दॅट मार्केट इज कॉल्ड एज फॉरेन एक्सचेंज मार्केट. जसं की these transactions are done across the national boundaries of a country. Transactions are routed through central bank. म्हणजे दोन देशांमध्ये व्यापार हे होत असतात किंवा व्यवहार होत असतात आणि त्यामुळे ही जी ट्रान्झॅक्शन्स होतात ती सेंट्रल बँकेच्या माध्यमातून होतात किंवा ड्युली अथोराइज बँक म्हणजे अशा बँकांच्या माध्यमातून होतात की ज्या बँकांना करन्सी एक्सचेंज करण्याचा अधिकार सेंट्रल बँकेने दिलेला आहे. दोज बँक्स आर नोन ॲज अथोराइज डीलर म्हणजे ज्यांना करन्सी एक्सचेंज करण्याचा अधिकार दिलेला असतो त्यांना अथोराइज डीलर्स असं म्हणतात. द बँक विच कॅरी ऑन बिझनेस इन मल्टिपल करन्सीज आर दस टर्म ॲज इंटरनॅशनल बँक और फॉरेन बँक. बघा, ज्या बँकेमध्ये मल्टिपल करन्सी मध्ये व्यवहार चालतात किंवा मल्टिपल करन्सी बिझनेस इन मल्टिपल जी बँक विविध करन्सी मध्ये व्यवहार करते त्या बँकेला इंटरनॅशनल बँक किंवा फॉरेन बँक असं म्हणतात. Aliber defines international banking as subset of commercial banking having a cross country element. म्हणजे अलिबर यांनी इंटरनॅशनल बँकिंग कशाला म्हटलंय तर इंटरनॅशनल बँकिंग हा कमर्शियल बँकिंगचा एक उपविभाग आहे ज्यामध्ये क्रॉस कंट्री एलिमेंट किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहार होतात. In other words, international banking can be differentiated from domestic banking on the basis of following element. म्हणजे डोमेस्टिक बँकिंग पेक्षा इंटरनॅशनल बँकिंग कशा प्रकारे वेगळं आहे तर फर्स्ट वन करन्सी डॉमिनेशन यूज इन द ट्रान्झॅक्शन. सेकंड लोकेशन ऑफ कस्टमर अँड थर्ड लोकेशन अँड रीच ऑफ बँक. म्हणजे इंटरनॅशनल बँकां आणि डोमेस्टिक बँका याच्यामध्ये फरक काय तर डोमेस्टिक बँक कशी असते स्थानिक बँक आपण तिला म्हणतो तर तिचं लोकेशन देशांतर्गत असतं. तिचा ग्राहक जो आहे तो देशांतर्गतच असतो आणि ती डोमेस्टिक बँकेचे जे व्यवहार आहेत ते देशाच्या करन्सीमध्ये होतात. पण इंटरनॅशनल बँक किंवा फॉरेन बँक ह्याचा विचार करताच त्या बँकेचं ती बँक कुठे एकदा आपल्या देशात असू शकते किंवा परदेशात असू शकते. म्हणजे लोकेशन वेगळं असतं, कस्टमर वेगळ्या ठिकाणचा असतो, त्याच्यानंतर होणारे जे व्यवहार आहेत एकाच करन्सीमध्ये होत नाही मल्टिपल करन्सीमध्ये होतात. अशा बँकांना इंटरनॅशनल बँकिंग असं म्हणतात. वी विल डिस्कस इन नेक्स्ट स्लाइड अबाउट द फीचर्स ऑफ इंटरनॅशनल बँकिंग. Features of international banking. First one, currency risk. Since international banking involves exchange of two different currencies in transaction, the rate of exchange of these currencies keeps on changing. There is always a risk that the currency rate may move adversely, which may leads to loss to either party in the transactions. आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो दोन देशांमध्ये होतो आणि त्यामुळे ते व्यवहार होत असताना दोन देशांची करन्सी वापरली जाते. साहजिकच आहे ह्या करन्सीची देवाणघेवाण ही फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये होते आणि समजा त्यामुळे फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये करन्सीचे रेट जे आहेत ते नेहमी बदलत असतात. त्याचा परिणाम कोणत्या तरी एका देशावर होतो. ऍडव्हर्स परिणाम म्हणजे विपरीत परिणाम होतो. कोणत्या तरी एका देशाचा लॉस होतो. ऑलवेज अ रिस्क दॅट करन्सी रेट मे मूव ऍडव्हर्सली आणि विच लीड्स टू आयदर पार्टी लॉस टू द आयदर पार्टी. कोणत्या तरी एका पार्टीला लॉस होतं. सेकंड, कॉम्प्लेक्सिटी इन क्रेडिट रिस्क. Every bank has to bear credit risk
दॅट इज रिस्क ऑफ डिफॉल्ट बाय बॉरोवर इन रिपेमेंट ऑफ लोन. म्हणजे प्रत्येक बँकेला क्रेडिट रिस्क घ्यावी लागते. आता क्रेडिट रिस्क याचा अर्थ काय, तर रिस्क ऑफ डिफॉल्ट बाय बॉरोवर म्हणजे बँका कर्ज देतात, तर त्या बॉरोवर ने डिफॉल्ट केला इन रिपेमेंट ऑफ लोन, त्याने पैसे दिले नाही तर रिस्क आहे आणि ही रिस्क प्रत्येक बँकेला घ्यावी लागते. However, risk borne by international bank is more complex as it involves different currencies. आता ही जी रिस्क आहे ती प्रत्येक बँकांना घ्यावी लागत असली तरी इंटरनॅशनल बँकांना ही जी रिस्क घ्यावी लागते ती जास्त गुंतागुंतीची आहे. कारण एकतर एक्सचेंज रेट मध्ये फरक होत असतो, त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट होत असतात. बिसाइड्स दिस रेग्युलॅरिटी, लीगल, पॉलिटिकल इन्व्हायरमेंट ऑफ डिफरंट कंट्रीज मेक द रिस्क इव्हन मोर कॉम्प्लेक्स. म्हणजे नुसतं फॉरेन एक्सचेंज रिस्क आहे असं नाही, डिफॉल्ट रिस्क आहे असं नाही, तर रेग्युलेटरी रिस्क आहे, लीगल, पॉलिटिकल, इन्व्हायरमेंटल डिफरन्सेस, प्रत्येक देशाचे कायदे वेगळे असतात, तिथले नियम वेगळे असतात, तिथलं पॉलिटिकल इन्व्हायरमेंट वेगळं असतं आणि ह्या सगळी जी वेगवेगळ्या ह्या ज्या रिस्क हे जे बदल आहेत त्यामुळे ती रिस्क अधिक कॉम्प्लेक्स होते. Third one, competition for market share among the bank. International bank face competition not only from large number of existing domestic bank in their home countries, but also from the bond market, which is well established in foreign countries. This make the competition stiffer, leading to narrow spread or profit. बघा, बँकांना डोमेस्टिक बँका असतील तर त्यांना स्पर्धा डोमेस्टिक बँकांकडनंच असते, पण ज्या इंटरनॅशनल बँका आहेत त्यांना डोमेस्टिक बँकांकडनं स्पर्धा आहेच, त्याचबरोबर इतर देशांच्या बँकांकडनं सुद्धा स्पर्धेला फेस करावं लागतं. आणि भारतात जरी बॉन्ड मार्केट जास्त डेव्हलप नसलं तरी परदेशामध्ये बॉन्ड मार्केट खूप डेव्हलप झालेलं आहे आणि त्यामुळे या बँकांना बॉन्ड मार्केटच्या कॉम्पिटिशनला सुद्धा फेस करावं लागतं. Competition for bank loans from international bond market. In India, bond market is not much developed, hence the bank can enjoy dominance. However, in foreign countries, bond market are very well established and they are close substitute for loan there. Hence, in international market, banks not only faces competition from bank in country but also from bond market. म्हणजे आंतरराष्ट्रीय बँकांना बॉन्ड मार्केट मधनं सुद्धा स्पर्धा फेस करावी लागते. थर्ड वन, कॉम्पिटिशन फॉर मार्केट शेअर. Fourth one, cyclical nature with periodic crisis. Since banks are located globally, they are not only affected by economic environment at home, but they are also affected by economic ups and downs in foreign countries where they are located. आता cyclical nature म्हणजे काय, तर नेहमी बिझनेस मध्ये अप्स डाऊन्स असतात, पिरियॉडिक क्रायसिस असतात. बँका, इंटरनॅशनल बँका ह्या ग्लोबली लोकेटेड असल्यामुळे त्यांना फक्त इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट म्हणजे ज्या देशामध्ये त्या लोकेटेड आहेत त्या देशाचा इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटचाच परिणाम होतो असं नाही, तर जगामध्ये होणाऱ्या जगाच्या इकॉनॉमीमध्ये असणारे जे अप्स डाऊन्स आहेत त्याचा परिणाम सुद्धा या बँकांवर होतो. फिफ्थ वन, importance of international interbank market. Unlike Indian market, in international market, interbank market serves as very important source of liquidity and funding for banks and also hedging the risk arising out of international transaction. म्हणजे काय म्हटलं इथे, इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल इंटरबँक मार्केट म्हणजे भारतामध्ये नाही पण आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये इंटरबँक मार्केट ह्या महत्वाचा रोल प्ले करतात. ते वेगवेगळे सोर्स उपलब्ध करून देतात आणि त्यामुळे लिक्विडिटी अँड फंडिंग फॉर द बँक्स म्हणजे बँकांना
लिक्विडिटी मेंटेन करण्यासाठी, फंडिंग करण्यासाठी, अँड ऑल्सो फॉर हेजिंग द रिस्क अरायझिंग आउट ऑफ इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन. इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन मधनं जी रिस्क निर्माण होते त्या रिस्कचं हेजिंग करण्यासाठी सुद्धा या इंटर बँक मार्केटमधनं फंड उपलब्ध होतो. And last one, role of risk management activities. Since degree of risk involved is more severe and dimension of risk are also complex, hence to manage those risk, various derivatives instruments such as swap, option, future, etc. are used in international market. म्हणजे इंटरनॅशनल मार्केट मधली रिस्क ही कॉम्प्लेक्स रिस्क आहे. आपण बघितलं अनेक गुंतागुंतीच्या रिस्क सगळ्या एकत्रित येतात आणि त्या रिस्कच्या मॅनेजमेंटसाठी वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट वापरले जातात. आता हे डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स कोणते आहेत? तर स्वॅप, ऑप्शन, फ्युचर सारखे डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात. विद्यार्थी मित्रांनो, आज इथे आपण इंटरनॅशनल बँकिंग म्हणजे काय आणि इंटरनॅशनल बँकिंगचे फीचर्स कोणते आहेत ते बघितलेत. पुन्हा भेटूया याच्याशीच रिलेटेड काही कन्सेप्ट डिस्कस करण्यासाठी. टिल देन, थँक यू अँड हॅपी लर्निंग टू यू.